आता देशमुख कुटुंब मस्साजोग गावातून भगवानगडाकडे रवाना झाले। महंत नामदेव शास्त्री यांना हत्या प्रकरणाचे यावेळी देशमुख कुटुंब पुरावे सादर करणार आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे यावेळी खरं तर नामदेव शास्त्री यांच्या समोर सादर करण्यात येतील। तर आता देशमुख कुटुंब आपल्या गावातून भगवानगडासाठी रवाना झालेला आहे। जे आरोपीची मानसिकता मीडियानं का दाखवली गेली नाही असं वक्तव्य केलेलं आहे। त्यांना एकच बाजू सांगितली गेलेली आहे आणि मला त्या गोष्टीचा एवढा त्रास झाला की त्यांची मानसिकता बघण्यापेक्षा माझ्या भावाचे किती हाल केले, त्याचं अपहरण केलं, त्याला हाल करून मारलं, त्याला पाणी दिलं नाही। खरं तर हे शब्द मी आधी वापरले नाहीत कधीच मीडियासमोर। जे लोक खून करू शकतात, जे लोक अपहरण करू शकतात, जे लोक खंडणीखोर आहेत, त्यांच्यावर गुन्हे आहेत सगळ्या ह्याचे, तर त्यांची मानसिकता त्यांना कोणी सांभाळलेलं होतं, ते ज्या ऑफिसवर बसायचे, ते ज्या लोकांची गाडीवर फोटो लावायचे नेते मंडळीचे, त्या नेते मंडळींनी यांची मानसिकता तपासायला पाहिजे होती, जेणेकरून असे गंभीर गुन्हे, खंडणी, खून हे घडले नसते। आणि जे सलोख्यानं जे सगळं समृद्ध गाव होतं आमचं, त्या गावाचे प्रमुख संतोष अण्णा देशमुख माझे भाऊ हे आज समाजात असते। त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य पण असं होतं की एका चापटीचं म्हणजे एक चापट खाल्ल्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी हत्या केली। आज आमचे वडील आमच्यात नाहीयेत तर आमची मानसिकता काय असेल, आज आम्ही काय करायचं? आज आमचे वडील नाहीयेत तरी पण आम्ही आज न्याय मागतोय आणि त्याला पण आज इतका वेळ लागतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा दुसरे फाटे फुटतात। म्हणून आम्हाला एवढीच मागणी आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्याच्यामध्ये कोणीही असेल त्यांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावा आणि कठोरात कठोर शिक्षा करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।